Good morning, my dear students. I, Bhalsing Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this sixth lecture on a topic that is the drug house management. In earlier lecture of this same topic, we discuss various aspects which are necessary for opening up drugstore. We discuss about the various legal requirements, sites, ideal sites, and layout designing for drugstore. And apart from that, we have seen the various methods of purchasing, the types of tenders, then we also studied the various methods of codification of drug which is need to be stored in drugstore. Now in today's lecture we are going to discuss the two main topic, and I think these are the final two topics for the chapter, that is the drug house management. First topic will be a pricing of material, and second one is the legal requirements and price control on the bulk drug formulation. So we will see one by one these two topics. These are very much important topics regarding to your curriculum. So we will start with first topic, that is the pricing of material. As you know that the materials which are purchased from the market are stored in drugstore and ultimately sold to the patients against the prescription of registered medicinal practitioner, right? आता ज्यावेळेस आपण ड्रग स्टोर ओपन करणार आहे, वेदर इट मे बी अ होलसेल और इट मे बी अ रिटेल, बट इन केस ऑफ रिटेल ड्रग स्टोर, ज्यावेळेस आपलं रिटेल ड्रग स्टोर असेल त्यावेळेस आपण आपल्या ड्रग स्टोअरमधले मेडिसिन कस्टमरला देणार किंवा पेशंटला देणार. कधी कसे देणार? अगेन्स्ट द प्रिस्क्रिप्शन. ज्यावेळेस पेशंट प्रिस्क्रिप्शन दाखवेल डॉक्टरकडून लिहिलेलं, दॅट इज किंवा रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिसकडून, इट मे बी अ डेंटिस्ट, इट मे बी अ वेटरनरियन, इट मे बी अ फिजिशियन, कोणाकडून एखाद्या रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरकडचं जर आपल्याला प्रिस्क्रिप्शन मिळालं, अगेन्स्ट दॅट प्रिस्क्रिप्शन वी विल सेल और वी विल गिव द मेडिसिन टू द पेशंट. अंडरस्टँड? वन्स ज्यावेळेस आपण एकदा पेशंटला मेडिसिन दिले, देन द प्राईज विच इज गोइंग टू बी चार्ज फ्रॉम द कस्टमर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग व्हेरियस मेथड. मग त्या कस्टमरकडून कुठल्या प्रकारची प्राईज आपण चार्ज करायची याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. अँड दीज मेथड्स इन्क्लूड द फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, लास्ट इन फर्स्ट आउट मेथड, average cost method, replacement price method, inflated price method, and standard price method. These are the various method for pricing of medicine, or pricing of medicine, or the charge of a price from the customers, right? ह्या कस्टमरकडून किती मेडिसिनच्या बदल्यात किती रुपये घ्यायचे, किती 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 पैसे घ्यायचे, यासाठी वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस किंवा हा जो ड्रग DSBM सब्जेक्ट आहे, हा सिलेबस खूप अगोदर इम्प्लिमेंट केलेला आहे तुमच्या सिलेबसमध्ये. इन जनरली 1991 त्यावेळेस इम्प्लिमेंट केलेला आहे. सो जनरली हा सिलेबस असा पॉईंट ऑफ व्ह्यू धरून, म्हणजे आता जनरली नवीन ज्या मेथड्स आहेत, नवीन मेथडमध्ये काय आहे किंवा स्टँडर्ड प्राईज मेथडमध्ये काय दिलेलं आहे की ऑलरेडी जी प्रॅक्टिस आहे कंपाऊंडिंग, दॅट कंपाऊंडिंग हॅज बीन प्रॅक्टिस सध्याला नाही करत. आपण डायरेक्ट रिटेल फार्मसिस्ट कोणती प्रॅक्टिस करतो? फक्त डिस्पेन्सिंग. कंपाऊंडिंग प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला काय करावं लागायचं की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार फार्मसिस्टला मेडिसिन कंपाऊंड करावं लागायचे, म्हणजे प्रिपरेशन बनवावं लागायचे आणि मग पेशंटला दिले जायचे, म्हणजे दॅट इज द डिस्पेन्सिंग. पण आता नाऊ डेज काय होतं आहे, रेडीमेड प्रिपरेशन्स आर अवेलेबल. प्रिपरेशन तयार होत आहे मार्केटमध्ये आणि ते पेशंट डायरेक्टली ते
मेडिसिन फार्मसी डायरेक्टली पेशंटला सप्लाय करतो आणि त्या प्रिपरेशनवरच त्या वेदर इट मे बी अ सिरप बॉटल, वेदर इट मे बी अ इंजेक्शन, इट मे बी अ स्ट्रीप, टॅबलेट स्ट्रीप, त्याच्यावर डायरेक्ट रेडीमेड मॅक्झिमम रिटेल प्राईस इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस इज मेन्शन नाऊ डेज. बट आता तुमचा हा सिलेबस जो आहे डिप्लोमा फार्मसीचा, तो पण आत्ताच गव्हर्नमेंटने एक नवीन त्याला आपण म्हणतो त्याला गव्हर्नमेंट हे सिलेबस चेंज करणार आहे. इन कमिंग नेक्स्ट अकॅडमिक इयर दिस सिलेबस विल बी अ चेंज. सो हे सगळे जे टॉपिक्स असतील ते जनरली रिवाईज होतील किंवा निघून जातील, राईट. पण टिल दॅन वी हॅव टू स्टडी द व्हेरियस मेथड्स विच वेअर यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द प्राईज ऑफ मेडिसिन. ओके, नाऊ दीज आर द 6 मेथड्स. आता वन बाय वन आपण पाहू का ह्या मेथडमध्ये कोणत्या मेथडमध्ये कशा प्रकारे प्राईज चार्ज केली जाते. द फर्स्ट मेथड इज द फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, दॅट इज द फिफो मेथड. आता याचं नावच सजेस्ट करतंय फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जी वस्तू मेडिकल शॉपमध्ये पहिल्यांदा येईल तीच वस्तू मेडिकल शॉपमधून पहिल्यांदा बाहेर जाईल. म्हणजे जी वस्तू आपण होलसेलरकडून पहिले परचेस करू तीच वस्तू आपण कस्टमरला पहिल्यांदा विक्री करायची. दॅट इज द फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. इन दिस मेथड द मटेरियल विच आर रिसिव्ड फर्स्ट आर इश्यूड फर्स्ट. जे मटेरियल आपण पहिल्यांदा घेतलं आहे ते पहिले द्यायचं. म्हणजे सपोज तुमचं मेडिकल शॉप आहे आणि तुमच्या मेडिकल शॉपमध्ये तुम्ही सिरप सपोज क्रोसिन टॅबलेट्स आपण आणल्या, क्रोसिन टॅबलेट पेशंटला देण्यासाठी आणल्या. मग काय सपोज तुम्ही सुरुवातीला 10 क्रोसिनच्या टॅबलेटच्या स्ट्रीप आणल्या, मग 10 स्ट्रीप आणल्या, त्याच्यानंतर काय झालं तुम्ही त्या विकत गेले, बरोबर. म्हणजे प्रिस्क्रिप्शन आलं, तुम्ही त्या स्ट्रिप्स पेशंटला सप्लाय करत गेले, इश्यू करत गेले. त्यानंतर काय होईल, एक स्टेज अशी येईल की इट विल रीच अप टू द रिऑर्डर लेवल. म्हणजे परत आपल्याला त्याची स्ट्रीपची गरज आहे अशी ऑर्डरची लेवल येईल. म्हणजे त्यावेळेस तुमच्या शॉपमध्ये सपोज आपण असं कन्सिडर करू 2 स्ट्रिप्स शिल्लक होत्या आणि तुम्ही नवीन ऑर्डर दिली, नवीन क्रोसिनच्या स्ट्रिप्स विकत घेतल्या. मग काय होईल, ज्या नवीन येतील नवीन परत 10 घेतल्या, म्हणजे आता टोटल तुमच्याकडे किती स्ट्रिप झाल्या, पहिल्या 2 आणि नंतरच्या 10. मग ज्या नंतरच्या 10 आल्यात त्या आपण पहिल्या 2 विकल्यानंतरच विकायला सुरुवात करणार. दॅट इज द फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. इन दिस मेथड द मटेरियल्स विच आर रिसिव्ड फर्स्ट आर इश्यू फर्स्ट. द इश्यू आर प्राइस ॲट अ कॉस्ट प्राइस ऑफ ओल्डेस्ट कन्साइनमेंट टिल इट एक्झॉस्टेड. म्हणजे जी प्राईस आपण कस्टमरकडून घेणार आहे ती जुन्या कन्साइनमेंट करून घेणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत ते कन्साइनमेंट म्हणजे ते संपत नाही तोपर्यंत. ॲज सून ॲज ओल्ड स्टॉक एक्झॉस्टेड द इश्यूड प्राईस ॲट अ कॉस्ट प्राईस ऑफ द नेक्स्ट ओल्डेस्ट प्राईस इन सिक्वेन्स टू बी चार्ज. ज्यावेळेस आपला जुना स्टॉक संपेल त्याच्यानंतरचा जो नवीन स्टॉक असेल त्या स्टॉकनुसार आपण कस्टमरकडून प्राईस चार्ज करणार. द क्लोजिंग स्टॉक्स इज व्हॅल्यू ॲज पर द लेटेस्ट प्राईस इन स्टॉक. मग आपल्याकडे किती क्लोजिंगला प्राईस आहे ती आपण कशी कन्सिडर करणार, जी लेटेस्ट प्राईस आहे त्याच्यानुसार कन्सिडर करणार. आता हे सगळं आपण एक एक्झाम्पल पाहू. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला बेटरली यू विल अंडरस्टँड व्हॉट इज दिस कन्सेप्ट. अंडरस्टँड. आपण ही कन्सेप्ट आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. आता आपण असं कन्सिडर करू, कन्सिडर फॉलोइंग ट्रान्झॅक्शन ऑकर ड्युरिंग द फर्स्ट वीक ऑफ एप्रिल. एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये तुम्ही एक ट्रान्झॅक्शन केलं. काय केलं, फर्स्ट एप्रिलला आपण 200 युनिट परचेस केले. कशाचे, सपोज एखाद्या सिरपच्या बॉटल घेतल्या तुम्ही. काय केलं, एक सिरपचं बॉटल घेतल्या. किती बॉटल घेतल्या, 200 बॉटल विकत घेतल्या. किती रुपये प्राईजनी, 50 रुपये प्राईजनी तुम्ही 200 बॉटल विकत घेतल्या, बरोबर. परत 5 एप्रिलला आपण परत 500 युनिट तेच विकत घेतले, पण त्यावेळेस प्राईज वाढली होती, 60 रुपये झाली होती. मग आपण असं कन्सिडर करू, ड्यू टू द व्हेरियस फॅक्टर, ड्यू टू द लॉकडाऊन, आपण असं पण म्हणू शकतो ड्यू टू द लॉकडाऊन किंवा ड्यू टू द कुठल्या कंडिशनमुळं त्या ड्रगची प्राईज वाढली. सुरुवातीच्या 200 जे युनिट घेतले होते ते आपण 50 रुपयांनी घेतले, पण नंतरचे जे 500 युनिट घेतले ते आपण
₹60 पर युनिटने घेतले, बरोबर. मग आता आपल्या स्टोअरमध्ये दोन प्रकारच्या वस्तू अवेलेबल आहे. एक ₹50 प्राईसच्या पण आहे, ज्या सुरुवातीला घेतल्या होत्या, आणि दुसऱ्या ₹60 प्राईसच्या पण आहे, ज्या आपण नंतर घेतल्या होत्या, बरोबर. आता त्यात काय झालं, एप्रिल 10ला आपण त्यातले 300 युनिट सोल्ड केले. किती युनिट सोल्ड केले? 300 युनिट. आता ह्या मेथडमध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. म्हणजे जे सुरुवातीला आलं आहे ते आपल्याला सुरुवातीला कस्टमरला द्यायचं आहे. मग आपण काय करणार, 300 युनिट सेल करायचे, म्हणून आपण काय करणार, 300 युनिटची प्राईस कशी कॅल्क्युलेट करणार. आपण काय करणार, सुरुवातीला 300 युनिट सेल करायचे, म्हणजेच आपल्याकडं फर्स्ट जे 200 युनिट आले होते ते 200 युनिट आपण ₹50 कस्टमरला देणार, बरोबर. आणि त्याची प्राईस असेल 200 × 50, म्हणजे त्याची प्राईस असेल ₹10,000, बरोबर. मग आता ते 200 युनिट तर संपले ₹50 मग आपण काय करणार, हे जे 500 युनिट आलेले त्यातून 100 युनिट परत सेल करणार कस्टमरला, त्यातून 100 युनिट कस्टमरला देणार. ते प्राईस, त्याची प्राईस किती असेल, ₹60, बरोबर. मग ₹60ने आपण त्यातले परत कस्टमरला परत आपण त्या सिरपच्या बॉटल देणार, त्याची प्राईस असेल 6000. म्हणजे टोटल कॉस्ट किती झाली आपण कस्टमरकडून घ्यायची, 16000. अंडरस्टँड. म्हणजे ह्या मेथडमध्ये काय केलं, जी वस्तू पहिल्यांदी आपल्या शॉपमध्ये आली होती ती आपण पहिले विकली, त्याच्यानंतर ज्यावेळेस ती पहिली वस्तू संपली त्यानंतर आपण त्याच्या पुढची जी वस्तू आलेली ज्या प्राईसने आलेली त्यानुसार ती सेल केली. दॅट इज द फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं, बरोबर. सिम्पल एक्झाम्पल इज देअर, अँड बाय अंडरस्टँडिंग दिस एक्झाम्पल यू विल अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, बरोबर. 200 युनिट ₹50, हे जे पहिले 200 आले होते ते 50ने विकले, आणि याच्यातून 100 युनिट्स आपण ₹60 विकले, दॅट इज द 16000, बरोबर. मग आता आपल्याकडे क्लोजिंग व्हॅल्यू, क्लोजिंग स्टॉक किती रुपयाचा राहिला हे कसं कॅल्क्युलेट करणार. आता क्लोजिंग स्टॉक किती राहिला हे पहिले कन्सिडर करा. पहिले 200 युनिट आले होते, नंतर आपल्याकडे आले पहिले 200 युनिट आले होते, बरोबर. नंतर आले आपल्याकडे 500 युनिट, म्हणजे टोटल किती युनिट झाले आपल्याकडं, 700 युनिट, बरोबर. त्यातले आपण 300 युनिट विकले, म्हणजे आपल्याकडे टोटल बॅलन्स युनिट किती राहतील, आता आपल्याकडे बॅलन्स युनिट राहतील 400. अंडरस्टँड. आपल्याकडे बॅलन्स युनिट राहतील 400. हे इथं खाली शेवटच्या लाईनमध्ये दिलेलं आहे की क्लोजिंग स्टॉक आपला किती राहील, 400 युनिट्स. मग क्लोजिंग स्टॉक 400 युनिट्स आहे, त्याची प्राईस किती असेल, दॅट इज प्राईस विल बी कॉस्ट ॲट अ प्राईज ऑफ ₹60. कारण ते कोणत्या स्टॉकमधले राहिलेले, या 5 एप्रिलच्या स्टॉकमधले शिल्लक राहिलेले 400 युनिट आहे, म्हणून त्याची प्राईस आपण ₹60 चार्ज करणार. अँड दॅट इज द क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू विल बी 60 मल्टिप्लाय बाय 400, दॅट इज द 24,000. That is the method. This method is called as the first in first out method. Understand? This is the one method. Then second method of the calculating the price, that is the last in first out method. Last in म्हणजे जी वस्तू आपण शेवटी मार्केटमधून विकत आणली ती सुरुवातीला विकायची, right. In this method the price of latest consignment of a stock is used for the calculating the value of a issue until that consignment is exhausted. Then the next lot of pricing is used and so on through the successful lots. आता याचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की पण जनरली ही जी मेथड आहे लास्ट इन फर्स्ट आउट मेथड, ही इट इज नॉट जनरली यूज फॉर सेलिंग ऑफ मेडिसिनल प्रोडक्ट. का? कारण जर आपण लास्ट आणलेली वस्तू अगोदर विकत गेलो तर जी सुरुवातीला आणलेली वस्तू आहे त्याची एक्सपायरी काय होईल, लवकर जवळ येईल, त्याच्यामुळे जनरली ही मेथड वापरली जात नाही. आता पहा ह्या मेथडचं एक एक्झाम्पल पाहू. आपण काय केलं आहे, सपोज ह्या मेथडमध्ये इन दिस मेथड आपण एक ट्रान्झॅक्शन पाहू परत एप्रिल महिन्यातलं की 500 युनिट्स आपण विकत घेतले ₹50 प्राईजने. अंडरस्टँड. 500 युनिट्स आपण परत 50ने घेतले, परत 5 एप्रिलला परत 300 युनिट घेतले, पण त्यावेळेस काय झाली, त्या वस्तूची प्राईस वाढली, ती आपल्याला वस्तू भेटली ₹60ने, ₹60ने. आपण एप्रिल 10ला आपल्याला याच्यातले 400 युनिट विकायचेत. किती? 400 युनिट. जर आपली मागची मेथड असती तर आपण काय केलं असतं, पहिले 500 युनिट ह्या पहिल्या युनिटमधून आपण ती वस्तू विकली असती, ह्या 500 युनिटमधून ₹50 ती वस्तू विकली असती. पण ह्या मेथडमध्ये काय करायचं, ह्या मेथडचं नाव आहे लास्ट इन फर्स्ट आउट मेथड. तर ह्या मेथडमध्ये काय होतं,
आपल्याला 400 युनिट सेल करायचे आहे ना, तर आपण जे शेवटी कन्साइनमेंट आलं आहे 300 युनिट, ते 300 युनिटमधून आपण वस्तू विकणार. 300 युनिटमधून ज्या आल्यात, सॉरी इथं 60 पाहिजे होतं, 60 म्हणजे 300 युनिट्स आपण 60 रुपीजनी विकणार. ज्यावेळेस 300 युनिट आपण 60 रुपीजनी विकणार, त्याची कॉस्ट येईल 18,000. 300 इंटू 60 इज इक्वल टू 18,000. आणि मग आता 300 युनिट आपण विकले, मग आपल्याकडे शिल्लक आता हे शेवटचं कन्साइनमेंट संपलं, मग आपण ह्या कन्साइनमेंटमधून काय करणार, 100 युनिट्स विकणार. याच्यातून 100 विकले म्हणजे आपल्याकडं ते जे 100 विकले त्याची प्राईज असेल ॲज पर द प्राईज इज द 50. सो 100 मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू 5,000. then total price which is to be charged from the customers will be 23,000. मग आता क्लोजिंग स्टॉक किती राहील आपला, क्लोजिंग स्टॉक राहील आपला याच्यामधला, बरोबर. हे 300 युनिट तर आपण विकले, याच्यामधले पण 100 युनिट विकले, म्हणजे आपल्याकडे टोटल 400 युनिट शिल्लक आहे. 400 युनिट्स काय प्राईजचे, 50 रुपीज प्राईजचे, म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक राहील. क्लोजिंग स्टॉक विल बी 400 मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू 20,000. Understand? 20,000. This is the method. That method is called as the last in first out method. Now next method is the average cost method. आता ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडमध्ये आपण पाहिलं की जी वस्तू सुरुवातीला आली होती ती आपण अगोदर विकतो. लास्ट इनमध्ये पाहिलं होतं, लास्ट इन फर्स्ट आउटमध्ये जी वस्तू आपण शेवटी विकत घेतली ती अगोदर विकतो. पण आता ही जी ॲव्हरेज कॉस्ट मेथड आहे, इन दिस मेथड व्हेन अ न्यू स्टॉक ऑफ गुड्स इज रिसिव्ड, एखाद्या वस्तूचा नवीन स्टॉक ज्यावेळेस आपल्याकडे रिसिव्ह होतो, द टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स इन अ स्टॉक इज डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी इन हँड्स अँड दिस विल गिव्ह द ॲव्हरेज प्राईज. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं, एक ॲव्हरेज प्राईज डिटरमाइन केली जाते. म्हणजे जसं आपण लास्ट इन फर्स्ट इन या दोन मेथडमध्ये पाहिलं की ज्याप्रमाणे वस्तू आली आहे त्याप्रमाणे आपण विकतोय. पण ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, टोटल त्या वस्तूची ॲव्हरेज कॉस्ट काढली जाते. मग ॲव्हरेज कॉस्ट कशी काढली केली जाते, जेवढ्या वस्तू आल्या डिवायडेड बाय द प्राईज, जेवढी प्राईस डिवायडेड बाय द नंबर ऑफ ॲटम्स, आणि त्याच्यानुसार आपण ॲव्हरेज कॉस्ट काढतो. ऑल इश्यूज ऑफ गुड्स विल बी मेड ॲट दिस प्राईज अंटील न्यू कन्साइनमेंट रिसिव्ड. ज्यावेळेस आपल्याकडे नवीन वस्तू स्टोअरमध्ये येणार त्यावेळेस आपण त्या वस्तूची ॲव्हरेज कॉस्ट करणार. जोपर्यंत ते वस्तू नवीन आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण तीच कॉस्ट ठेवणार. दिस मेथड हॅज अन ॲडव्हान्टेज व्हेन प्राइजेस आर सब्जेक्ट टू कॉन्स्टंट चेंज. ज्यावेळेस मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन असतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये चढ उतार असतो भावामध्ये, त्यावेळेस ही मेथड खूप चांगली मेथड आहे. इट इज नोटेड दॅट इन्स्टेड ऑफ सिम्पल ॲव्हरेज वेअर ओनली युनिट कॉस्ट इज कन्सिडर्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द ॲव्हरेज कॉस्ट टू बी चार्ज, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट इज ऑल्सो यूज. आता ह्या दोन मेथड आहे याच्यामध्ये सांगितलेले, ॲव्हरेज कॉस्ट मेथड आणि वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मेथड. ज्यावेळेस आपण याचं एक्झाम्पल पाहू तुम्हाला ह्याचं बेटर अंडरस्टँडिंग होईल. आता अंडर वेटेड ॲव्हरेज कॉस्ट अलॉंग विथ युनिट कॉस्ट क्वांटिटी ऑफ युनिट इज ऑल्सो कन्सिडर. मग ह्या मेथडमध्ये प्राईस कशी डिटरमाइन केली जाते याचं आपण एक्झाम्पल पाहू. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहू त्यावेळेस तुम्हाला ही मेथड लक्षात येईल. आता ह्या एक्झाम्पलमध्ये सपोज आता आपण परत ह्याच एप्रिल महिन्याचं एप्रिल महिन्याचंच एक ट्रान्झॅक्शन कन्सिडर करू. आता याच्यामध्ये काय केलं आहे, इन एप्रिल सपोज 1000 युनिट्स तुम्ही परचेस केले 100 रुपये प्राईजने, 100 रुपीज प्राईजने. मग आता ते युनिट कशाचे असतील, इट मे बी अ टॅबलेट, इट मे बी अ सिरप, इट मे बी अ इंजेक्शन. तुम्ही काहीतरी तुमच्या शॉपमध्ये विकत घेतलं. सुरुवातीला 1000 युनिट घेतले होते, से अर्ली इन द मंथ ऑफ एप्रिल 1000 युनिट्स घेतले, 100 रुपयांनी घेतले, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही परत क्वांटिटी वाढवली, 5000 युनिट्स घेतले, आणि ज्यामुळं क्वांटिटी वाढवली म्हणून तुम्हाला त्याची प्राईस कमी लागली. म्हणजेच आपण असं कन्सिडर करू 80 रुपीजने आपण ते
आपण सेकंड कन्साइनमेंट घेतलं, बरोबर. म्हणजे पहिले 1000 युनिट आपण 100 रुपीजने घेतले, नंतरचे 5000 युनिट्स म्हणजे ते युनिट्स म्हणजे इंजेक्शन घेतले. आपण असं कन्सिडर करू ह्या एक्झाम्पलमध्ये की पहिले 1000 इंजेक्शन घेतले होते तुम्ही 100 रुपये प्राईजने, नंतरचे 5000 घेतले, क्वांटिटी वाढली, त्याच्यामुळे तुम्हाला ते स्वस्त बसले, 80 रुपीजने भेटले. आपण असं कन्सिडर करू. मग सिम्पल ॲव्हरेज कॉस्टमध्ये काय केलं जातं, सिम्पल ॲव्हरेज कॉस्टमध्ये जी प्राईज आहे दॅट प्राईज जेवढे भेटली आपण त्या प्राईजचं ॲव्हरेज केलं जातं. म्हणजे काही युनिट्स आपल्याला 100 रुपयांनी भेटलेले, काही युनिट्स आपल्याला 80 रुपयांनी भेटलेले. सो इट इज डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट विल बी 90 रुपीज. किती झाली? 90 रुपीज विल बी द ॲव्हरेज कॉस्ट. बट इट इज अ सिम्पल ॲव्हरेज कॉस्ट मेथड. फक्त याच्यामध्ये काय केलं आपण, कॉस्टचा ॲव्हरेज काढला आहे, बरोबर. मग काय केलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग द ॲव्हरेज कॉस्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेटेड ॲव्हरेज. आपल्याला कोणतं ॲव्हरेज काढलं पाहिजे, वेटेड ॲव्हरेज. कारण तुम्ही इथं पहा, इथं क्वांटिटी वेगवेगळ्या आहे. पहिले 1000ची क्वांटिटी आहे, नंतर 5000ची क्वांटिटी आहे, बरोबर. म्हणजे इट विल नॉट गिव्ह द करेक्ट ॲव्हरेज. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेटेड ॲव्हरेज कॉस्ट. आणि वेटेड ॲव्हरेज कॉस्ट कशी काढणार, मग आपण युनिट कॉस्ट, वेट अँड वेटेड कॉस्ट. म्हणजे पहिले युनिट कॉस्ट हे 100 रुपीज. सो वी हॅव रिटन द 100 रुपीज. 100 रुपीजने आपण किती वस्तू घेतल्यात, 1000. म्हणून इथं 1000 घेतलं, म्हणजे त्याची टोटल वेटेड कॉस्ट किती झाली, 1,00,000 रुपीज. अंडरस्टँड. फर्स्ट कन्साइनमेंटची वेटेड कॉस्ट झाली 1,00,000. नंतर आपण सेकंड 80 रुपये म्हणजे 80 रुपीजने घेतलं. किती क्वांटिटी घेतल्या, 5000 क्वांटिटी घेतल्या. मग त्याची टोटल कॉस्ट झाली 5000 मल्टिप्लाय बाय 80 इज इक्वल टू 4 lakhs. अंडरस्टँड. म्हणजे तुमच्याकडे टोटल वस्तू किती झाल्या, ह्या 1000 प्लस ह्या 5000 इज इक्वल टू 6000 टोटल इंजेक्शन झाले, बरोबर. पण त्याची टोटल प्राईस किती झाली, 4 lakhs प्लस 1,00,000 इज इक्वल टू 5 lakhs, बरोबर. सो याचं ॲव्हरेज काढणार आपण 5 lakhs डिवायडेड बाय 6000. सो वेटेड ॲव्हरेज प्राईस विल बी 83.33 rupees. This is the difference between the simple average cost and weighted average cost. Instead of calculating the simple average cost, one should be calculate the weighted average cost. Understand? So this is the another method for calculating the price. The next method for the calculating the price is replacement price method. In replacement price method, this method is also known as market price method. ह्याच मेथडचं दुसरं नाव आहे मार्केट प्राइस मेथड. इन दिस मेथड द मटेरियल आर प्राइस ॲट अ प्रिवेलिंग मार्केट प्राइस ऑन द डेट ऑफ इशू. According to this method, replacement price is determined each time when the material is issued. The main advantage of this method that it considers the current market price, which is more significant for the purpose of pricing policy. So this is the replacement price method. ह्या प्राइस मेथडमध्ये काय केलं जातं, वस्तू ज्या आहेत त्या करंट मार्केट प्राईसने विकल्या जातात. ज्या दिवशी आपल्याला ती वस्तू विकायची त्या दिवशीची जी मार्केटची प्राईस असेल, अकॉर्डिंग टू दॅट प्राईस द गुड्स आर सोल्ड्स. अंडरस्टँड. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड, दॅट इट कन्सिडर द करंट मार्केट प्राईस विच इज मोर सिग्निफिकंट फॉर द प्राइसिंग policy. In this method the current market price is considered and that which is the more significant for calculating the price. So it is having that advantage, that is the replacement price method is having that advantage. Now the next method, that is the inflated price method. We will see the next pricing method, that is the inflated pricing method. In this method use for those goods which are subjected to the some wastage. ही आता इन्फ्लेटेड प्राइस मेथड का कोणासाठी वापरली जाते, अशा वस्तूंसाठी ज्या वस्तूमध्ये आपण घेतल्यानंतर थोडाफार त्यांचं वेस्टेज होणार आहे, खराब होणार आहे. अशा वस्तूची ज्यावेळेस आपल्याला प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे त्यावेळेस आपण ही इन्फ्लेटेड प्राइस मेथड यूज करतो. ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, द टोटल अमाऊंट पेड इज डिवायडेड बाय द क्वांटिटी एक्सपेक्टेड टू बी फायनली अवेलेबल फॉर यूज अँड दॅट रेट इज यूज फॉर द सेल ऑफ गुड. ह्या वस्तूमध्ये काय केलं जातं की जितक्या आपण वस्तू विकत घेतल्यात
त्यापैकी किती वस्तू आपला वापरायला भेटणार आहे किंवा सेल करायला भेटणार आहे आणि किती वस्तू त्याच्यामधून वेस्टेज होणार आहे ही पहिल्यांदा काढलं जातं. आणि जेवढ्या वस्तू आपल्याला विकायला भेटणार आहे त्यानुसार त्या वस्तूची प्राईस ठरवली जाते. There are certain type of normal wastage which are incidental in material uses. For example, loss due to the evaporation. The compound like menthol, camphor, they are having the tendency when they are subjected to the atmosphere, they get evaporated, and that time the wastage of the goods occur. So the cost of such a normal wastage is included while charging the price of material when that materials are sold. This is called as the inflated price method. म्हणजे इन्फ्लेटेड प्राइस मेथड कधी यूज करायची, ज्यावेळेस ज्या वस्तू अशा असतील की त्यातल्या काही वस्तू वेस्ट होणार आहे असं असेल त्यावेळेस ही इन्फ्लेटेड प्राइस मेथड यूज करायची. मग आता इन्फ्लेटेड प्राइस मेथडचं आपण एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 पॅकेट्स घेतले, 100 पॅकेट्स ऑफ मेन्थॉल, परचेस ॲट अ रेट ऑफ 100 पॅकेट्स घेतले आपण मेन्थॉलचे, परचेस ॲट अ रेट ऑफ 500 पर पॅकेट, अँड देअर इज अ वेस्टेज ऑफ 10% ऑफ मेन्थॉल ड्युरिंग इट्स स्टोरेज. मग आपण काय केलं आहे, 500 पॅकेट्स घेतलं कशाचं, मेन्थॉल, राईट, आणि त्याचा रेट काय आहे 500 रुपीज फॉर 1 पॅकेट. आणि याच्यातलं काय होतं आहे 10% मेन्थॉल जे आहे दॅट 10% मेन्थॉल इज सब्जेक्टेड टू वेस्टेज. त्याच्यातलं 10% मेन्थॉल हे वेस्ट होणार आहे. कशामुळं, कारण मेन्थॉलची टेंडन्सी आहे सब्लिमेशन, म्हणजे ज्यावेळेस मेन्थॉल आपण एक्सपोज करतो ॲटमॉस्फिअरला डायरेक्टली इट कन्वर्ट इन टू द वेपर्स, राईट. सो त्याची क्वांटिटी कमी होते आणि ती किती कमी होते असं कन्सिडर करू आपण 10% कमी होते. मग आता आपण याची प्राईस कशी काढणार इन्फ्लेटेड प्राईस मेथड ते पाहू. आपण टोटल कॉस्ट ऑफ 100 पॅकेट्स पहिले काढून घेऊ. 100 पॅकेटची प्राईस किती होती, 100 मल्टिप्लाय बाय 500, बिकॉज 1 पॅकेटची प्राईस किती आहे 500. 100 मल्टिप्लाय बाय 500 किती येईल, इट विल बी अ 50,000. अंडरस्टँड, 100 मल्टिप्लाय बाय 500 इट विल बी अ 50,000. म्हणजे टोटल 100 पॅकेट्सची जी प्राईज आहे 100 पॅकेटची प्राईस किती आली 50,000. आता याच्यातलं वेस्टेज होणार आहे मटेरियल, वेस्टेज ऑफ मेन्थॉल ड्युरिंग स्टोरेज किती होणार आहे 10%. म्हणजे 100 पैकी 10% वेस्ट झालं, म्हणजे किती पॅकेट वेस्ट झाले 100 पैकी 10, म्हणजेच 90 पॅकेट्स फक्त चांगले राहिले, 10 पॅकेट्स वेस्ट झाले. मग आपण कसं करणार, द प्राईस चार्ज ड्युरिंग सेल इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय क्वांटिटी ऑफ मटेरियल अवेलेबल. मग टोटल कॉस्ट आहे 50,000 डिवायडेड बाय क्वांटिटी किती अवेलेबल आहे 10, ज्यावेळेस वेस्टेज झालं म्हणजे 90, देन इट विल बी अ 50,000 बाय डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू 555.55. It will be the inflated price. This is the method. That method is called as the inflated price method. म्हणजे इन्फ्लेटेड प्राइस मेथडमध्ये काय केलं आहे आपण कशी कॉस्ट फाइंड आउट केली. वी हॅव फाइंड आउट द कॉस्ट बाय कन्सिडरिंग द अमाऊंट ऑफ ड्रग्स दॅट मे बी सब्जेक्टेड टू द वेस्टेज. आणि जितकं वेस्टेज जाणार आहे तेवढं सोडून रिमेनिंग क्वांटिटीने आपण टोटल कॉस्टला डिवाइड केलं आणि वी हॅव कॅल्क्युलेटेड द प्राईस. अंडरस्टँड. आता मी तुम्हाला जे आपला गुगल फॉर्म असेल आय विल गिव यू सम एक्झाम्पल्स रिगार्डिंग द कॅल्क्युलेशन ऑफ प्राईस बेस्ड ऑन दिस व्हेरियस मेथड. So carefully understand this method. Now last method is the standard price method. In standard price method, in this method the material issues are charged at a predetermined or estimated price which reflects or an effected future price. The standard price is generally fixed after careful examination of current market price and trend of a price in market condition. आता ही जी स्टँडर्ड प्राईस मेथड आहे ह्यामध्ये काय केलं जातं, ऑलरेडी सगळे खर्च किंवा प्रीडिटरमाइन असते, जनरली अगोदरच डिसाईड केलेलं असते. म्हणजे आत्ताची जी करंट सिच्युएशन आहे ते आत्ताच आपण पाहतो, सिरपची बॉटल असेल, एखादी टॅबलेट असेल, एखादी स्ट्रिप असेल, त्याच्यावर आत्ताच म्हणजे मार्केटमध्ये येण्या अगोदरच त्याच्यावर प्राईस फिक्स लिहिलेली असते.
that price is mentioned in terms of maximum retail price including the all taxes, right? And that method is called as the standard price method. In standard price method, the price is made applicable for definite period, definite year. एखाद्या पिरियड पर्टिक्युलर पिरियडसाठी ही प्राइस फिक्स असते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिव्हिजन होत असतं. आयदर इट मे बी इन्क्रीज ऑर इट मे बी अ डिक्रीज. द स्टँडर्ड प्राइस शुड बी रिवाइज पिरियॉडिकली. मी आत्ता सांगितलं, टू अवॉइड द डिस्क्रिपन्सी विच गो बियॉन्ड द पर्टिक्युलर लिमिट. द मटेरियल प्राइसिंग इज टू बी डन ऑन द बेसिस ऑफ acquisition cost of the material. The acquisition cost should include the net invoice price of the supplier and the transport charges. Beside that, charges such as cost of ordering, receiving, unpacking, inspection, insurance, storing are also included. मीन्स ही जी स्टँडर्ड प्राईस मेथड आहे, ह्या प्राईजमध्ये सगळे फॅक्टर कन्सिडर करून एक फिक्स प्राईस मेन्शन केलेलं आहे प्रत्येक प्रोडक्टवर. अँड दॅट प्राईस इज रिवाइज पिरियॉडिकली आफ्टर. आणि इट इन्क्लूड्स ऑल द आयटम्स, ऑल द things that are considered while calculating this price. Understand? So now we will see next point, that is the legal requirements for the opening of drug store opening legal requirements for the price control on a bulk drug and formulation. बल्क ड्रग आणि फॉर्म्युलेशनवरच्या ज्या प्राईस कंट्रोल आहे त्याच्या व्हॉट आर द व्हेरियस लिगल रिक्वायरमेंट्स अँड व्हॉट इज द ॲक्ट विच इज रिलेटेड टू द fixing the price of drug product. The government has taken the control over the prices of bulk drug and drug formulation by Drug Price Control Act under order in year 2013. This Drug Price Control Act was come into force on a date that is the 15th May 2013, and that time it includes almost about 348 drugs. Under this act, government has fixed the selling price of the scheduled formulation of a specified strength and dosage as specified under first schedule. This is calculated by formula which is given under. आता हे एक ॲक्ट आहे किंवा ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट काढला गव्हर्नमेंटनी आणि त्यानुसार काही ड्रगच्या सर्टन ड्रगच्या प्राईस फिक्स केल्या. प्राईस फिक्स केलं त्यासाठी एक फॉर्म्युला वापरला. तो कोणता होता? दॅट इज द फॉर्म्युला फॉर इन स्टेप 1 कॅल्क्युलेशन द ॲव्हरेज प्राईस ऑफ द शेड्यूल फॉर्म्युलेशन, दॅट इज PS टू द रिटेलर. द ॲव्हरेज प्राईस टू द रिटेलर इज इक्वल टू द सम ऑफ प्राइजेस to retailer of all brands and generic versions of the medicine having the market share more than or equal to 1% of the total market turnover on the basis of moving annual turnover of the medicine divided by total number of such brands and generic versions of the medicine having the market share more than or equal to 1% of the total market turnover on the basis of moving annual turnover is calculated as the average price to the retailer. And this is the step 1. And in step 2, calculation of selling price for the scheduled formulation, that is the PC. PC is equal to PS 1 plus M divided by 100, where M is the margin to the retailer and its volume or its price is or its value is equal to 16. The retail price of the new drug shall be fixed by adding 60% margin to the retailer. Maximum retail price of a scheduled formulation is equal to selling price plus local taxes as applicable to the selling scheduled formulation. And maximum retail price MRP जे आपण म्हणतोय, maximum retail price of new drug is equal to retail price plus local taxes as applicable. Thus, in case of scheduled formulation, the maximum retail price is based on the selling price, while in case new drugs, it is based on the retail price. This is the method or legal method for the calculating the price of the drug, which is calculated by the Drug Price Control Act. Understand? So this was the last topic of the chapter, that is the drug store management.
In this drug store management, we have seen the various topics and which are necessary towards the opening of drug store. Understand? The means as this subject is related to the business, so the various aspects regarding the business, these are included or covered in this subject, and this chapter is also related to the drug store. So hope you are doing well, hope you are studying well at home. Um so study at home, stay safe, stay healthy. Thank you.